Hello everyone. We are discussing about research methodology topic, and today we are going to discuss about data collection unit. So data collection is very important part in research. It is very essential in business research too. So what is data collection? What is the meaning of data collection? What are the sources of the data? What are the sources of data collection? या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो डाटा कलेक्शन रेफर्स टू द सिस्टमॅटिक प्रोसेस. डाटा कलेक्शन काय आहे? इट इज अन सिस्टमॅटिक प्रोसेस of gathering relevant, accurate and reliable information from various sources for the purpose of research and analysis. वेगवेगळ्या सोर्सेसकडून माहिती जमा करणे, माहितीचे संकलन करणे, या प्रोसेसला काय म्हणतात? डाटा कलेक्शन. इट इन्व्हॉल्व्स कलेक्टिंग फॅक्ट्स. याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात? कलेक्टिंग फॅक्ट्स, फिगर्स, ओपिनियन्स अँड ऑब्झर्वेशन which is related to the particular study to answer research questions and achieve research objectives. So proper data collection helps the researcher to drawing valid conclusions and making effective decisions. The quality of research findings largely depend on the accuracy and appropriateness of the data collected. बघा, डाटा कलेक्शन रिसर्चमध्ये किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला याच्यावरून कळलं असेल. कारण डाटा कलेक्शन जर प्रॉपर झाला तरच रिसर्चचं कन्क्लुजन, रिसर्चची क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने असते. ठीक आहे. तर मग डाटा कलेक्शनच्या वेगवेगळ्या डेफिनेशन ज्या वेगवेगळ्या ऑथर्सने केलेल्या आहेत त्या डेफिनेशन्स आपण बघूयात. कोठारी यांनी केलेली डेफिनेशन आपण पाहूया. डाटा कलेक्शन इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड मेजरिंग इन्फॉर्मेशन ऑन व्हेरिएबल्स ऑफ इंटरेस्ट इन अ सिस्टमॅटिक वे which enables one to answer research questions, test hypotheses and evaluate outcomes. बघा, या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय? रिसर्च ही सिस्टमॅटिक पद्धतीने डाटा कलेक्शन ही सिस्टमॅटिक पद्धतीने माहिती जमा करण्याची एक प्रोसेस आहे. ठीक आहे. दुसरी जे काही डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? डाटा कलेक्शन इज द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग एव्हिडन्स टू हेल्प मेक डिसिजन्स अबाउट रिसर्च प्रॉब्लेम्स. डाटा कलेक्शन करत असताना तथ्य जे आहेत, ज्याला आपण एव्हिडन्स म्हणतो, ते एव्हिडन्स व्यवस्थितपणे जमा करणे, जेणेकरून जे काही फायनल रिझल्ट्स आहेत, जे काही कन्क्लुजन आहे ते व्यवस्थितपणे निघू शकेल. याची प्रोसेस म्हणजे काय? तर डाटा कलेक्शन. सो दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स मेथड्स टू गॅदर इन्फॉर्मेशन इन अ रिलायबल अँड व्हॅलिड मॅनर. है ना? व्हॅलिड पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने डाटा कलेक्ट करणे. त्याच्यानंतर बघा पुढची डेफिनेशन काय म्हणते? डाटा कलेक्शन रेफर्स टू द सिस्टमॅटिक गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ रिसर्च एन्शुरिंग ॲक्युरसी, रिलेव्हन्स अँड कम्प्लीटनेस. बघा, प्रत्येक डेफिनेशन ही वेगवेगळी आहे, परंतु प्रत्येक डेफिनेशन एका विशिष्ट प्रोसेसकडे फोकस करते. चौथी डेफिनेशन बघा काय म्हणते? इट इज द प्रोसेस of collecting information for all possible sources, organizing it and using it for analysis to reach meaning and conclusion. बघा, प्रॉपर मिनिंग आणि कन्क्लुजन काढण्याकरिता ज्या सिस्टीमने, ज्या प्रोसेसने डाटा हा मिळवला जातो त्याला डाटा कलेक्शन असं म्हणतात. आता डाटा कलेक्शन म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं. त्याच्यानंतर डाटा कलेक्शनचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा डाटा कोणकोणत्या सोर्सेसने आपल्याला मिळू शकतो हे आपण आज बघूयात. बघा, डाटा कॅन बी कलेक्टेड इन 2 ब्रॉड वेज बेस्ड ऑन द सोर्स. पहिला काय आहे? प्रायमरी डाटा कलेक्शन. पहिला जो काही सोर्स आहे तो आहे सगळ्यात महत्त्वाचा सोर्स म्हणजे प्रायमरी डाटा कलेक्शन. सो प्रायमरी डाटा कलेक्शन इज द डाटा कलेक्टेड डिरेक्टली फ्रॉम द ओरिजिनल सोर्स बाय द रिसर्चर. ज्या ठिकाणी डाटा जनरेट होतो, ज्या ठिकाणी प्रॉपरली डाटा मिळेल अशा ठिकाणाहून प्रथमतः डाटा मिळवणे किंवा डाटा जमा करणे कोणाच्या माध्यमातून? तर रिसर्चरच्या माध्यमातून. त्या कलेक्शनला प्रायमरी डाटा कलेक्शनचा सोर्स किंवा प्रायमरी डाटा कलेक्शन असं म्हणतात. डाटा कलेक्टेड रिसर्चर फॉर द स्पेसिफिक पर्पज ऑफ द स्टडी. विशिष्ट पर्पज डोळ्यासमोर ठेवून. इट इज फर्स्ट अँड
ओरिजिनल अँड स्पेसिफिक टू द रिसर्च प्रॉब्लेम. हा डाटा कसा असतो, फर्स्ट हँड डेटा असतो आणि ओरिजिनेटेड ज्या ठिकाणाहून होतो त्या ठिकाणाहून कलेक्ट केलेला असतो. ठीक आहे. तर प्रायमरी डाटा कलेक्शन म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं. आता प्रायमरी डाटा कलेक्शन करण्याकरता वेगवेगळे टूल्स वापरले जातात, वेगवेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. त्या मेथड्स आपण आता बघूया. तर पहिली जी काही मेथड आहे ती आहे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन्स करणे किंवा कंटिन्युअसली एखादी गोष्ट ऑब्झर्व करणे, तर याला ऑब्झर्वेशन असं म्हणतात. सो कलेक्टिंग डाटा बाय ऑब्झर्विंग पीपल, इव्हेंट्स अँड सिच्युएशन, फॅक्ट्स, या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली ऑब्झर्व करणे, याला काय म्हणतात, ऑब्झर्वेशन मेथड. त्याच्यानंतर बघा प्रायमरी डाटा कलेक्शन करता एक दुसरी मेथड आहे ती आहे इंटरव्ह्यू मेथड. आता इंटरव्ह्यू मेथड काय असते, तर प्रत्यक्ष ज्यांच्याकडून आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन घ्यावयाची असेल तर अशा वेळेला प्रत्यक्ष त्याला भेटून किंवा ऑनलाईन पद्धतीने त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेऊन डाटा कलेक्ट करणे, याला इंटरव्ह्यू मेथडने डाटा कलेक्ट करणं असं म्हणतात. सो डायरेक्टली आस्किंग क्वेश्चन टू द रिस्पॉन्डंट्स इन स्ट्रक्चर और अनस्ट्रक्चर फॉर्मॅट. दोन प्रकारची इंटरव्ह्यूच्या मेथड्स आहेत. पहिला आहे स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू आणि दुसरा आहे अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. तर या दोन्ही मेथडपैकी कोणतीही एक मेथड यूज करून आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून डाटा कलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण न्यूज चॅनल्समध्ये पाहतो किंवा एखाद्या TV चॅनलवर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची मुलाखत घेतली जाते आणि त्या मुलाखतीतून जी काही माहिती समोर येते तिला डाटा असं म्हणतात. आणि ह्या डाटाचा उपयोग जो आहे तो रिसर्चमध्ये केला जातो किंवा सोसायटीच्या उपयोगासाठी केला जातो. सो इंटरव्ह्यू ही एक मेथड आहे. त्याच्यानंतर दुसरी जी काही मेथड आहे ती आहे सर्वे किंवा क्वेश्चनायर तयार करून सर्वे करणे. ह्या मेथडने सुद्धा प्रायमरी डाटा कलेक्ट केला जाऊ शकतो. सो युजिंग प्री डिझाईन फॉर्म्स टू गॅदर रिस्पॉन्सेस फ्रॉम अ लार्ज पॉप्युलेशन. बघा, क्वेश्चनायर तयार करून जे रिस्पॉन्डंट्स, जे टार्गेट पॉप्युलेशन, जे सॅम्पल साईज आपण सिलेक्ट केलेली असेल त्या रिस्पॉन्डंटकडे जाऊन प्रत्यक्षपणे डाटा कलेक्ट करणे, याला डाटा कलेक्शन्स किंवा सर्वे मेथड असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ यू थिंक अबाउट द सेकंडरी डाटा कलेक्शन, सेकंडरी डाटा इज द data already collected by someone else for a different purpose but used by the researcher for their study. बघा, सेकंडरी डाटा कलेक्शन काय आहे. सेकंडरी डाटा कलेक्शन हे ऑलरेडी कलेक्टेड जो काही डेटा असतो एखाद्या दुसऱ्या रिसर्चरने कलेक्ट केलेला डेटा, तर तो डेटा आपल्या रिसर्चसाठी वापरणे, त्या व्यक्तीची परवानगी घेऊन किंवा त्या व्यक्तीचा रेफरन्स देऊन आणि त्याच्या विलिंगनेस नंतर तो डाटा आपण हा वापरू शकतो. सो अशा पद्धतीचा दुसऱ्या रिसर्चचा डेटा आपण आपल्या उपयोगासाठी किंवा आपल्या रिसर्चसाठी वापरणं, याला सेकंडरी डाटा सोर्स असं म्हणतात. तर सेकंडरी डाटाचे वेगवेगळे सोर्स कोणकोणते आहेत ते देखील बघूयात आपण. तर सगळ्यात महत्त्वाचा सेकंडरी डेटाचा सोर्स असतो तो आहे गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स. काय आहे, गव्हर्नमेंट पब्लिकेशन. सो गव्हर्नमेंट पब्लिकेशन्स काय काय असतं, सेन्सस रिपोर्ट ना, जनगणनेचा जो काही अहवाल असतो तो अहवाल सुद्धा आपल्याला सेकंडरी सोर्स रिपोर्ट म्हणून सांगता येईल. त्याच्यानंतर काय, इकॉनॉमिक सर्वेज. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेज समाजामध्ये करत असते, आपल्या देशामध्ये करत असते आणि अशा प्रकारचा इकॉनॉमिक दृष्टिकोनातून केलेला सर्वे जो असतो त्या सर्वेचा रिपोर्ट सुद्धा आपल्याला आपल्या रिसर्चसाठी ॲनालिसिस करण्याच्या दृष्टिकोनातून वापरता येतो. आणि अशा पद्धतीचा जो काही सर्वे रिपोर्ट असतो तो देखील सेकंडरी सोर्स म्हणून गणला जातो. त्याच्यानंतर ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स जे आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचा जो स्टॅटिस्टिक्स विभाग आहे, सांख्यिकी विभाग आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅटिस्टिक्स असतात जे बिझनेसशी रिलेटेड असतात, इंडस्ट्रीशी रिलेटेड असतात किंवा आपल्या इकॉनॉमीशी रिलेटेड असतात, बँकिंग सेक्टरशी रिलेटेड असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिशियल स्टॅटिस्टिक्सचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला गव्हर्नमेंटच्या सांख्यिकीय ऑफिसमध्ये बघायला मिळतात. तर असे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून देखील आपण त्याच्यावर ॲनालिसिस करून रिसर्च करू शकतो. सो अशा गव्हर्नमेंट पब्लिकेशनचा जो काही सोर्स आहे तो आपल्याला सेकंडरी सोर्स म्हणून मानता येईल. त्याच्यानंतर बघा, बुक्स अँड जर्नल्स
हा अतिशय महत्त्वाचा असा सोर्स सेकंडरी डाटा कलेक्शन करण्यासाठी वापरला जातो. जनरली जे कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी रिसर्च करत असतात, रिसर्च प्रोजेक्टचं काम करत असतात, MPhil करत असतात, PhDचं वर्क करत असतात, तर असे विद्यार्थी लिटरेचर रिव्ह्यू करण्याकरिता किंवा रिसर्च पेपर तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही वेगवेगळ्या सोर्सेसचा उपयोग करतात, तर त्याला बुक्स आणि जर्नल्स हा त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा सोर्स आहे. मग जर्नल्समध्ये कोणत्या गोष्टी असतात, तर जर्नल्समध्ये वेगवेगळ्या ऑथर्सने, वेगवेगळ्या रिसर्चर्सने जे काही रिसर्च पेपर पब्लिश केलेले असतात त्याचा देखील आपण सेकंडरी सोर्समध्ये अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर वेगवेगळे आर्टिकल्स पब्लिश झालेले असतात, जर्नल्समध्ये आर्टिकल पब्लिश होतात, न्यूजपेपर्समध्ये आर्टिकल पब्लिश होतात. तर अशा आर्टिकलचा अभ्यास करून आपण त्याच्यावरून रिसर्च गॅप फाइंड करून आपण एक वेगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो किंवा एखाद्या वेगळ्या प्रॉब्लेमवर आपण रिसर्च करू शकतो. त्याच्यानंतर अकॅडमिक बुक्स जे असतात, आपण पाहतो की लायब्ररीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स, जुने बुक्स, नवीन बुक्स, आपल्या विषयाशी रिलेटेड असलेले बुक्स, रेफरन्स बुक, टेक्स्ट बुक, या सगळ्या प्रकारच्या बुक्स हे लायब्ररीमध्ये अवेलेबल असतात आणि त्याच्यामधून देखील आपण आपल्या रिसर्चसाठी सेकंडरी डाटा कलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये सेकंडरी टाईपचा जर रिसर्च करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा वापरला जाणारा सोर्स आहे तो आहे कंपनी रेकॉर्ड्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जर समजा कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक कंपनी ही ॲन्युअल रिपोर्ट्स तयार करत असते. त्याच्यानंतर त्यांच्याकडे सेल्सचे रेकॉर्ड असतात, प्रोडक्शनचे रेकॉर्ड असतात किंवा कंपनीचे इंटरनल रिपोर्ट्स असतात. तर ह्या संपूर्ण जे काही रिपोर्ट्स असतात, ज्याला आपण मराठीमध्ये वार्षिक अहवाल देखील म्हणतो, आपण पतसंस्था, बँका, वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्या, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स या सगळ्यांचे वार्षिक अहवाल किंवा ॲन्युअल रिपोर्ट्स आपण पाहतो. तर या रिपोर्ट्समध्ये त्या विशिष्ट कंपनीबद्दल वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि ही इन्फॉर्मेशन आपण आपल्या रिसर्चसाठी उपयोगात आणू शकतो आणि अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन जी आहे ती सेकंडरी डाटा कलेक्शन सोर्स मानला जातो. त्याच्यानंतर वापरला जाणारा दुसरा जो काही सोर्स आहे तो आहे ऑनलाईन रिसोर्सेस. ऑनलाईन रिसोर्सेस हा देखील आता आजच्या घडीला महत्त्वाचा सेकंडरी डाटाचा सोर्स झालेला आहे. त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स, वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेबसाईट्स किंवा डिजिटल लायब्ररीज देखील अवेलेबल आहेत. आपण लॉग इन पासवर्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल लायब्ररीजला लॉग इन करू शकतो आणि त्या ठिकाणी जाऊन अनेक प्रकारची इन्फॉर्मेशन, वेगवेगळे ई बुक्स अवेलेबल असतात आणि या ई बुक्सच्या माध्यमातून आपण सेकंडरी डाटा कलेक्ट करू शकतो. तर हा झाला सोर्सेस ऑफ सेकंडरी डाटा. आता डाटा कलेक्शनच्या मेथड्स कोणकोणत्या असतात त्या देखील आपण बघूयात. जनरली ज्या पद्धतीने डाटा कलेक्शनचे सोर्स असतात त्याच पद्धतीने डाटा कलेक्शनच्या मेथड देखील असतात. आता बघा, प्रायमरी डाटा कलेक्शन करिता आपण स्क्रीनवर बघू शकाल की इंटरव्ह्यू ही मेथड वापरली जाते. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की इंटरव्ह्यूच्या माध्यमातून डाटा कलेक्ट केला जातो, पर्सन टू पर्सन इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा एखाद्या ग्रुपचा इंटरव्ह्यू घेतला जातो. रिसर्चर प्रत्यक्षपणे क्वेश्चन्स तयार करून, स्ट्रक्चर्ड मेथड जर वापरली असेल तर क्वेश्चन्स तयार करून ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार असतो किंवा जे आपले रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याकरिता प्रत्यक्षरित्या किंवा फोनच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटचा जर आपण विचार केला तर गुगल फॉर्मच्या माध्यमातून क्वेश्चन्स तयार करून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रिसर्चर हा रिस्पॉन्डंटचा इंटरव्ह्यू घेत असतो. तर अशा पद्धतीने घेतलेला इंटरव्ह्यू आणि त्या इंटरव्ह्यूच्या मधून मिळालेला जो काही डेटा आहे तो प्रायमरी डेटा मानला जातो. त्याच्यानंतर बघा, जर आपण सायन्सचा विचार केला तर सायन्समध्ये एक्सपेरिमेंट मेथड देखील वापरली जाते. म्हणजे विशिष्ट प्रकारचे एक्सपेरिमेंट करून त्याच्यातून आलेला जो काही रिझल्ट आहे तो आलेला रिझल्ट हा प्रायमरी डेटाच्या माध्यमातून आलेला रिझल्ट मानला जातो. त्याच्यानंतर मगाशी आपण चर्चा केली त्या पद्धतीने सर्वेच्या माध्यमातून देखील प्रायमरी डाटा कलेक्ट केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचं ऑब्झर्वेशन करून देखील प्रायमरी डाटा कलेक्ट केला जातो. तर ही झाली प्रायमरी डाटा कलेक्शनची मेथड.
दुसरी जी काही मेथड आहे डाटा कलेक्शनची ती आहे सेकंडरी डाटा कलेक्शन मेथड. तर याच्यामध्ये सेकंडरी डाटा कलेक्शनमध्ये पहिला जो काही पार्ट असतो तो आहे लिटरेचर रिव्ह्यू. आता लिटरेचर याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लिटरेचर म्हणजे ऑलरेडी पब्लिश असलेलं साहित्य आणि त्या साहित्याचा आढावा घेणे त्याला रिव्ह्यू असं म्हणतात. म्हणजे साहित्याचं पुनरावलोकन किंवा साहित्याचा आढावा घेणे, सोर्सेसचा आढावा घेणे याला लिटरेचर रिव्ह्यू म्हणतात. आणि अशा पद्धतीचा केलेला रिव्ह्यू हा सेकंडरी सोर्स मानला जातो. त्याच्यानंतर जसं आपण मगाशी डिस्कस केलं त्या पद्धतीने गव्हर्नमेंटचे जे काही डाटाबेस आहेत ते गव्हर्नमेंटचे डाटाबेस देखील हा डाटा कलेक्शनचा सेकंडरी सोर्स मानला जातो. त्याच्यानंतर कमर्शियल डाटाबेस आणि वेब स्क्रॅपिंग हे सुद्धा सोर्सेस सेकंडरी डेटा कलेक्शनचे आहेत असं आपल्याला सांगता येईल. आता डाटा कलेक्शन मेथड आणि टेक्निकचा आपण विचार करूयात. प्रायमरी डाटा कलेक्शनचा जर विचार केला तर दिस इज इन्फॉर्मेशन गॅदर डिरेक्टली बाय द रिसर्चर फॉर अ स्पेसिफिक प्रोजेक्ट. इट इज फर्स्ट हँड इव्हिडन्स. जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की प्रायमरी डाटा काय असतो, हा पहिल्यांदा जनरेट झालेला डाटा असतो आणि हा डाटा कलेक्ट करत असताना क्वांटिटेटिव्ह टेक्निकचा देखील वापर केला जातो. आता याच्यामध्ये काय क्वांटिटेटिव्ह टेक्निकची मेथड बघा काय आहे. दीज मेथड्स फोकस ऑन ऑब्जेक्टिव्ह मेजरमेंट अँड मॅथमॅटिकल ॲनालिसिस. म्हणजे फिगर्स किंवा नंबर्स ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी अशा पद्धतीची टेक्निक वापरून रिसर्च केला जातो. त्याच्यानंतर बघा सर्वेज अँड क्वेश्चनायरचा जो काही टूल आहे तो याच्यामध्ये वापरला जातो. द मोस्ट कॉमन टूल हा काय आहे, हा मोस्ट कॉमन टूल आहे. दे यूज क्लोज एंडेड क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, लिकर्ड स्केल्स क्वेश्चन टू गॅदर डेटा फ्रॉम लार्ज ग्रुप्स. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट ही डाटा कलेक्शन करिता वापरला जाणारा हा एक महत्त्वाचा टूल आहे. याच्यामध्ये बघा these involves manipulating variables in a control environment to determine cause and effect relationship. त्याच्यानंतर पुढचा जो आहे क्वालिटेटिव्ह टेक्निक. या क्वालिटेटिव्ह टेक्निकमध्ये बघा these methods explore meanings, perspective and experiences. याच्यामध्ये बघा इंटरव्ह्यू झाले, जसं आपण डिस्कस केलं स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, सेमी स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू और अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. one-on-one conversations that allows for deep probing into a subject thoughts. हा झाला इंटरव्ह्यूचा भाग. त्याच्यानंतर बघा विशिष्ट ग्रुपला फोकस केलं जातं आणि त्या ग्रुपची ओपिनियन देखील घेतली जाते. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन देखील वापरलं जातं. The researcher watches subjects in their natural environment. This can be participant or non-participant. एखादी सिच्युएशन रिसर्चर कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असतो आणि ऑब्झर्व केलेली जी काही सिच्युएशन आहे ती नोट डाऊन करत असतो. तर अशा पद्धतीने नोट डाऊन केलेल्या गोष्टींमधून आपल्याला डाटा मिळतो आणि त्या डाटाचं ॲनालिसिस करता येतं. हे झालं प्रायमरी डाटा कलेक्शनची टेक्निक. आता सेकंडरी डाटा कलेक्शन जो ऑलरेडी एक्झिस्ट डाटा असतो, तर ह्या डाटा कलेक्शनमध्ये जे काही गोष्टी येतात ज्या आपण डिस्कस केल्या की कंपनीचा सेल्स रेकॉर्ड असेल, कन्झ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा डेटा असेल, त्याच्यानंतर प्रिव्हियस जो काही सर्वे असेल, ह्या गोष्टी देखील सेकंडरी डेटामध्ये इन्क्लूड केल्या जातात. अकॅडमिक किंवा कमर्शियल डेटाबेसेस असतील याचा देखील वापर सेकंडरी सोर्सेसमध्ये केला जातो. त्याच्यानंतर मॉडर्न डिजिटल टेक्निक्सचा जर आपण विचार केला तर with the rise of big data, new techniques have emerged that rely on technology. याच्यामध्ये बघा वेब स्क्रॅपिंग आहे. याच्यामध्ये युझिंग ऑटोमेटेड सॉफ्टवेअर टू एक्स्ट्रॅक्ट मॅसिव्ह अमाऊंट ऑफ डेटा फ्रॉम वेबसाईट. त्याच्यानंतर बघा सोशल मीडिया मॉनिटरिंग, ॲनालायझिंग ट्रेंड्स and sentiments by tracking hashtags and keywords on platforms like X, Twitter or Instagram. तर अशा पद्धतीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अलीकडच्या काळामध्ये सेकंडरी डेटा कलेक्ट केला जाऊ लागलेला आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे चांगला सर्वे जर आपल्याला करायचा असेल, चांगल्या पद्धतीने डाटा कलेक्शन करायचा असेल तर कोणत्या टिप्स महत्त्वाच्या आहेत, त्यातल्या त्यात कोणत्या 7 टिप्स महत्त्वाच्या आहेत ते आपण बघूयात.
सो पहिली काही टीप आहे किंवा पहिला जो काही पॉईंट आहे तो आहे क्लिअरली डिफाईन द ऑब्जेक्टिव्ह. डाटा कलेक्शनच्या आधी आपले जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, जे आपले पर्पज आहेत, ते क्लिअरली डिफाईन असले पाहिजे. त्याच्यानंतर यूज सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज. इंटरव्ह्यू घेत असताना किंवा